चल आता आपण लास्ट टॉपिक काय घेतला आठवते का? आपलं सूर्य 12वीचं चॅप्टर त्यामध्ये काय सूर्य ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्यामध्ये आपण 2-3 टायटल लिहिले होते. त्याच्यामध्ये काढलं आपण मोशन ऑफ व्हेकल ऑन कर्व हॉरिझॉन्टल रोड्स. ओके, कर्व हॉरिझॉन्टल रोड. तर काल आपण थोडंसं काय शिकलं ते एकदा चेक करूया. तर हा टर्न आहे, हा काय टर्न आहे बरोबर का? या टर्न असं व्हेकल चालला इथं कुठेतरी असेल. आता हे जर मीडियम स्पीडने गेला तर सेफली जाऊ शकतो, पण जर आपण स्पीड वाढवला तर कधी काळी काय होईल, एखाद्या वेळेस जर जास्त स्पीड असेल तर आपली गाडी काय होते, यावरून स्लिप होऊन अशी बाहेरच्या साईडला स्लिप होण्याची किंवा स्पीड ऑफ होण्याची चान्सेस असतात, ती पडू शकते इकडे जाऊन बरोबर का? मग आपण म्हणतो कंट्रोल नाही झाला, गाडी स्लिप झाली, गाडी काय झाली स्लिप झाली, आउट ऑफ कंट्रोल झाली आणि ती तिकडे जाऊन पडली बरोबर. मग अशा रोडवर जाताना आपण कमीत कमी किती स्पीड सॉरी मॅक्झिमम किती स्पीडने जाऊ शकतो तो आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचा आहे. त्याला म्हणलं आपण मॅक्झिमम सेफ स्पीड. त्यामुळे काय मॅक्झिमम सेफ स्पीड. आता या कर्व हॉरिझॉन्टल रोडवर हा कर्व आहे, दिसला का? म्हणजे हा टर्न आहे, हा एवढा पोर्शन एक आर्क सारखा ऍक्ट होतो आणि याला जर तुम्ही असं हॉरिझॉन्टल म्हणजे आपण जर सेक्शनल व्ह्यू पाहिला असं दिसते बरोबर का? हेच व्हेकल इथं बरोबर आहे, आपण काल पाहिलं होतं. आता ज्यावेळेस व्हेकल असे या हॉरिझॉन्टल कर्व ट्रॅक वरती मूव्ह होते त्यावेळेस व्हेकल इथं जर पाहिलं असं आहे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये जर पाहिलं म्हणजे व्हर्टिकल प्लेन मध्ये पाहिलं तर असं दिसत तुम्हाला, हे झालं हॉरिझॉन्टल सरफेस या रोडचा. ओके, आता याचं जे वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला होतं, वेट दाखवलं mg. हा रोड काय प्रोव्हाइड करतो, नॉर्मल डिरेक्शन. ती नॉर्मल डिरेक्शन असते अपवर्ड, ती घेतली m. आता हे कसे इक्वल आणि अपोजिट डायरेक्शन बरोबर का? जेव्हा हा सर्क्युलर ट्रॅक वरती फिरल या व्हेकल वरती जो फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स तो या डायरेक्शनला असतो आणि तो सेंट्रिपिटल फोर्स कोण देते म्हणलं, कोण देते, कोण प्रोव्हाइड करते, ते देते फ्रिक्शनल फोर्स. कोण देते, फ्रिक्शनल फोर्स. हे जे तुमचं व्हेकल आहे त्याचे टायर आणि सरफेस रोडच्या सरफेस मधला फ्रिक्शनल फोर्स आणि जनरली ती कुठे असते या डायरेक्शनला. ओके, आणि रोडला तिकडे जाऊ देत, या व्हेकलला हा तिकडे जाऊ देत नाही. याचा अर्थ फ्रिक्शनल फोर्स त्या व्हेकलला इकडे लोटून जाते, इनवर्ड डायरेक्शनला लोटून जाते. इनवर्ड डायरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स आहे तोच काय देऊन राहिला तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. आपण इथे काढलं बरोबर का? आता सेंट्रिपिटल फोर्स इक्वेशन आहे mv²/r. mv²/r आणि फ्रिक्शनल फोर्स इक्वेशन आहे आपण काल घेतलं होतं बाय लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, μs * n. μs * n. हा μs म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, आणि n म्हणजे नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन म्हणजे हा रोड काय करतो, याला वर ढकलून ठेवतो, जेवढं त्याचं वेट आहे तेवढाच तो वर ढकलून ठेवतो बरोबर का? मग त्याला काय प्रोव्हाइड केली, रिएक्शन. ही झाली ऍक्शन, ही झाली रिएक्शन बरोबर का? आता या हे काय करते, या वेटला बॅलन्स करायसाठी वर ढकलून ठेवते. नॉर्मल रिएक्शन आणि वेटचे मॅग्निट्यूड कसं आहे, सेमच आहे. मी असं लिहिलं होतं mg, आठवते का? हा m आणि हा m कॅन्सल झाला होता. फायनली आपण इथं काढलं v = √μs * rg. μs * rg काढलं बरोबर का? आता ही जे स्पीड आहे ही मॅक्झिमम स्पीड आहे, या स्पीडने आपण या कर्व ट्रॅक वरती या कर्व हॉरिझॉन्टल रोड वरती इझिली मूव्ह होऊ शकतो बरोबर का? आणि त्याच्याशी रिलेटेड आपण काल फॅक्टर पाहिले. जेवढी या कर्व हॉरिझॉन्टल रोडची रेडियस जास्त तेवढा तो इझिली जास्त स्पीडने जाऊ शकतो बरोबर का? अजून हे जे तुमचा सरफेस ऑफ रोड आहे त्याचं नेचर कसं आहे, त्याच्यावरती पाणी आहे का, क्ले आहे का, ग्रीस आहे का, ऑइल पडलेलं आहे का, त्याच्यावर तिथं ते व्हेलॉसिटी डिपेंड करते. जर या गोष्टी असतील तर काय होणार, तुमचा मॅक्झिमम सेफ स्पीड एवढ्या स्पीडने तो जाऊ शकत नाही बरोबर. याच्यावर जर ग्रीस ऑइल वगैरे पडलेलं आहे तर बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त जर अजूनही मला याच रोडून जायचं आहे आणि जोरात जायचं, त्या केस मध्ये मला काय करायचं काम पडते, काल बोललो आपण रोडचा सरफेस कसा करावा लागेल, रफ करावा लागेल जास्त फ्रिक्शन भेटायसाठी बरोबर का? त्यावेळेस जर रोडचा सरफेस रफ केला तर टायर खराब होणार, टायर खराब झालं तर आपल्याला ते इकॉनॉमिकली अफोर्ड होणार नाही. त्याच्यासाठी आपण इग्लास सांगितलं होतं, काय सांगितलं काल, बँकिंग ऑफ रोड. काय घेतलं होतं, बँकिंग ऑफ रोड. तर हे इक्वेशन ध्यानात ठेवा, हे झालं मॅक्झिमम सेफ स्पीडचं इक्वेशन. कधी, जेव्हा व्हेकल तुमचं कुठून होते, कर्व हॉरिझॉन्टल रोड वरती किंवा कर्व हॉरिझॉन्टल ट्रॅक वरती ते तुमचं व्हेकल मूव्ह होते त्यावेळेस, आणि त्याचे फॅक्टर वगैरे आपण सगळं काल डिस्कस केलं. तर याच्यावर इलाज काय आहे, आपला रोड रफ करायचा नाही बरोबर का? त्याच्यावर इलाज आहे बँकिंग ऑफ रोड. काय आहे, बँकिंग ऑफ रोड. आता बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, बँक शब्द ऐकला का, BANK, बँक म्हणजे काय,
बँक म्हणजे पैशाची बँक नाही, बँक म्हणजे काठ होते. रिव्हर बँक शब्द ऐकला का? रिव्हर बँक ऐकला का? रिव्हर बँक म्हणजे नदी काठ. तसं बँकिंग ऑफ रोड घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचं आपल्याला? बँकिंग ऑफ रोड. आता बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय? बँकिंग ऑफ रोड. ओके, बँकिंग ऑफ रोड शिकायचं आपल्याला. आणि या कव्हर बँकड रोड वरती आपल्याला मोशनची, व्हेकलची मोशन डिस्कस करायची आहे. मॅक्झिमम स्टेप स्पीड किंवा मॅक्झिमम किती स्पीडनं जातो हे तिथे कुठले कुठले फॅक्टर येतात ते चेक करायचं आहे. बरोबर. आता बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय? ओके, ही टर्म आहे बँकिंग ऑफ रोड. आता पहा, हा आपला टर्न आहे कुठेतरी रोडवरचा. ओके, आता या रोडवरती मला आधी काय प्रॉब्लेम येतो ते, हा जर असा प्लेन आहे, हॉरिझॉन्टल आहे, बरोबर का, त्या केसमध्ये तिथे फ्रिक्शन वाला गाडी स्लिप होण्याचे चान्सेस होते, जास्त स्पीडनं आपण जाऊ शकत नव्हतो. ते करायसाठी मी काय केलं, ही जे बाहेरची जी एज आहे किंवा हा जो बाहेरचा काठ आहे रोडचा, बरोबर का, याची हाईट वाढवायची. याची हाईट वाढवायची कोणाच्या हिशोबाने? आतली जी बाजू आहे, आतली जी एज आहे, त्या एजच्या कंपॅरिझन मध्ये बाहेरची एज, तिची हाईट वाढवायची. ओके, त्याला रेज करायचं. काय करायचं? त्याला राईज करायचं, बरोबर का. मग ही अशी वर येणार, त्याला हॉरिझॉन्टल, आणि जे बाहेरची एज अशी होणार, तर सरफेस तुमचा असा होणार. रोडचा सरफेस काय होणार? असा आहे. आता हॉरिझॉन्टल सरफेस आहे, पण बाहेरची जी साईड आहे, ही बाहेरची जी एज आहे, तिला आपल्याला वाढवायचं. आतली जागेवरच आहे, बाहेरची वाढवली. त्या केसमध्ये काय झालं? अशा प्रकारे हा जो आहे सरफेस ऑफ रोड. हा काय तुमचा? सरफेस ऑफ रोड, बरोबर का. आता हा जो सरफेस ऑफ रोड आहे, या सरफेस ऑफ रोडची म्हणजे या रोडची ही झाली आउटर एज आणि ही झाली इनर एज. आउटर एज म्हणजे बाहेरची बाजू, इनर एज म्हणजे आतली बाजू. आणि हे एवढं झालं इलिव्हेशन. हे झालं एवढं इलिव्हेशन. काय झालं तिथं? इलिव्हेशन. आणि हा झाला आपला हॉरिझॉन्टल. हा काय झाला आपला? हॉरिझॉन्टल. लक्षात आलं का? मग आपण काय केलं, तुमचा जो रोड आहे त्याची बाहेरची जी बाजू आहे त्याला वाढवलं, त्याची हाईट वाढवली आतल्या बाजूच्या कंपॅरिझन मध्ये, बरोबर का. तर सरफेस, रोडचा जो सरफेस आहे असा होणार, बरोबर का. या अशा प्रकारच्या रोडला म्हणायचं बँकड रोड. काय म्हणायचं? बँकड रोड. या प्रोसेसला काय म्हणायचं? बँकिंग ऑफ रोड. काय म्हणायचं? बँकिंग ऑफ रोड, बरोबर का. आता इथे समजून घ्या, इथे एवढी हाईट वाढली, त्याला काय म्हणलं मी? इलिव्हेशन. ओके, आता हा जो तुमचा सरफेसचा रोड आहे, या सरफेसच्या रोडनं हॉरिझॉन्टल सोबत केला अँगल, एवढा अँगल केला. किती अँगल केला? एवढा. या अँगलला काय म्हणलं मी? थीटा. आता हा जो अँगल आहे याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग. कधी कधी त्याला म्हणतील बँकिंग अँगल, कधी कधी काय म्हणतील त्याला? बँकिंग अँगल असं म्हणतील. लक्षात आलं का? समजलं का? तर तुम्ही काही आपल्या टर्न रोडवर काही टर्न तुम्हाला अशा भेटतात, बाहेरची बाजू थोडीशी हाईटला असते आणि आतली बाजू थोडी कमी असते. त्या केसमध्ये तुम्हाला टर्न करायला तेवढं खूप इझी जाते. तुमच्या डोक्यात तेवढी भीती राहत नाही की गाडी स्लिप होईल अशी भीती राहत नाही. पण ते जर फ्लॅट रोड असेल आणि कर्व असेल, टर्न असेल, तर तिथं तुम्हाला गाडी जोरात चालवता येत नाही. तुम्ही स्वतःच गाडीचा स्पीड कमी करता आणि हळूवार नेता, बरोबर का. पण अशा प्रकारचा रोड असला की तुम्ही ते फ्लो मध्ये गाडी नेता. तुम्ही काय करता? फ्लो मध्ये गाडी नेता. ही जे इथं भानगड झालेली आहे, अशा प्रकारची जी आपण इथं प्रोसेस केलेली आहे की बाहेरची एज तिची हाईट वाढवली आतल्या एजच्या कंपॅरिझन मध्ये, त्याला काय म्हणलं आपण? बँकिंग ऑफ रोड. आता टेक्निकल भाषेत त्याला कसं लिहिलं जाईल पहा, डेफिनेशन लिहू आपण याला. ओके, काय म्हणणार मग सांगा बरं? द प्रोसेस ऑफ रेझिंग ऑफ outer edge of a road over its inner edge is called as banking of road. काय म्हणणार आपण त्याला? banking of road. Okay, and the angle made by surface of road, with horizontal. तो जो रोडचा सरफेस आहे त्याला हॉरिझॉन्टल सोबत अँगल केला, त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ बँकिंग. काय म्हणायचं? अँगल ऑफ बँकिंग. ओके, इथं लिहितो दुसरी टर्म अँगल ऑफ बँकिंग. कशाने दाखवलं अँगल ऑफ बँकिंग? थीटाने दाखवलं. कशाने दाखवलं? थीटाने. डेफिनेशन काय लिहिलं? द अँगल मेड बाय सरफेस ऑफ रोड with horizontal is called as काय म्हणतात त्याला? अँगल ऑफ बँकिंग.
बँकिंग म्हणणार. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, त्या दोन टर्म लक्षात आहे. आता ज्यावेळेस अशा कर्व बँकड रोडवरती आपला व्हेकल मूव्ह होते त्यावेळेस काय सिच्युएशन आहे, त्यावेळेस काय सिच्युएशन राहील ते आपल्याला पाहायचं. ठीक आहे, समजून घ्या जरा. आता लक्ष द्या, हे आपला कर्व बँकड रोड आहे. ठीक आहे, तर हे झालं हॉरिझॉन्टल आणि हे झालं एवढं इलिव्हेशन. याला एवढं इलिव्हेशन डायग्राम कशी दाखवली ते 2D असल्यामुळे तसं दिसत नाही, पण आता लक्ष द्या, हे झालं हॉरिझॉन्टल आणि जर तुमचा सरफेस ऑफ रोड, जर तुमचा सरफेस ऑफ रोड याच्यावरती असं तुमचा ट्रक किंवा हे एखादं व्हेकल चाललं. ओके, आणि हे त्याचे दोन चाक, इथे टायर्स दिसले ना. आता या केस मध्ये लक्ष द्या, या केस मध्ये लक्ष द्या. ठीक आहे, जर तुम्ही जोरात चालले, जर तुम्ही त्या टर्न वरती अशी खूप जोरात चालले, त्या केस मध्ये हे जे व्हेकल आहे या व्हेकलचं जर पाहिलं तर टेंडन्सी कशी राहील, आउटवर्ड डायरेक्शनला स्लिप होण्याची. कशी आउटवर्ड डायरेक्शनला फेकल्या जाईल किंवा त्याचे बॉडीचा मुवमेंट असा आउटवर्ड डायरेक्शनला राहील. ओके, तोल बाहेर असेल असं वाटते, बरोबर का. त्यामुळे बाहेर जायची टेंडन्सी, या रोडच्या बाहेर जायची टेंडन्सी त्याच्यामध्ये आहे, जास्त जोरात गेलं, बरोबर का. मग काय होईल, हा बाहेर जायचा प्रयत्न करतोय, पण इथं जे रोड आणि जे टायर्स आहेत याच्याबद्दल जे फ्रिक्शनल फोर्स आहे ते काय करते, या व्हेकलला असं आत दाबून धरते, बरोबर का. मग जर व्हेकल असं खूप जोरात चाललं तर याचा जो तोल आहे तो बाहेरच्या साईडला, आणि मग हे टायर आणि रोडचा जो सरफेस आहे याच्यामधला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो कसा आहे, इनवर्ड डायरेक्शनला. कसा आहे तो, इनवर्ड डायरेक्शनला. पहिली गोष्ट समजली का. तुझं खूपच जोरात चालला तुम्ही असं स्लिप व्हायचं म्हणजे वर जाण्याचा प्रयत्न होणार, बाहेर फेकला जायचा प्रयत्न, तिथे बाहेर फेकला जातो. तसं होते का नाही, त्यांचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे टायर आणि रोडचा जो सरफेस आहे याच्यामधलं फ्रिक्शन आहे त्याला इकडे ओढून धरते, लोटून धरते, बरोबर का. इथं फ्रिक्शनल फोर्स कुठल्या डायरेक्शनला आहे, अलॉंग द सरफेस इनवर्ड डायरेक्शन. सरफेसच्या रोडच्या सरफेस वरतीच आहे, पण कसा आहे तो, इनवर्ड डायरेक्शन. आणि जर बाहेर चालला तर रोड ट्रक बाहेर चालला तर इनवर्ड डायरेक्शनला, पण ट्रक स्लो आहे. दुसरी केस, ट्रक जरा खूपच हळू चालला, असं काहीतरी हळू चालला, मग ट्रक असा वर फेकला जाईल का, मग ट्रक असा खाला स्लिप होईल आडवा. कसा होईल तो, असं या डायरेक्शनला स्लिप होईल, टेंडन्सी करायची या डायरेक्शनला स्लिप होणे, बरोबर का. तसं स्लिप होणार का तो, नाही. या केसमध्ये त्या केसमध्ये काय होणार, तुमचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याला इकडे स्लिप पण होऊ देणार नाही, तर इकडे स्लिप पण होऊ देणार नाही. त्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन राहील ती, कळलं का. मग जेव्हा ट्रक हळूवार चालला किंवा कमीत स्पीडने चालला तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन इकडे, आणि जेव्हा ट्रक जोरात चालला, खूपच फास्ट चालला, त्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन इकडे. हे कोणाकोणाला समजलं का. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का नाही. आपल्या दोन केसेस डिस्कस करायचे आहेत. जेव्हा व्हेकल खूपच जोरात चालला, तो जो इनवर्ड डायरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स आणि मॅक्झिमम सेफ स्पीडने तो किती जाऊ शकतो ते चेक करायचं. जेव्हा तो हळूवार चालला तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन इकडे, मग त्या केसमध्ये कमीत कमी किती स्पीडने तो जाऊ शकतो, तो मिनिमम सेफ स्पीड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि कधी काळी असं विदाउट फ्रिक्शन जातो तर त्याला म्हणतात ऑप्टिमम स्पीड. काय म्हणतात त्याला, ऑप्टिमम स्पीड, बरोबर. त्या स्पीड त्यावेळेस काय असते, या रोडचा सरफेस आणि टायर यामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन नसते, असलं तरी निग्लिजिबल असते, असलं तरी काय असते, निग्लिजिबल असते. मग तोही आपल्याला स्पीड कॅल्क्युलेट करायचा आहे. इथपर्यंत समजलं का, याच्यात काही कोणाला प्रॉब्लेम आहे का नाही, कळलं ना. ह्या झाला दोन टर्म, आपल्याला ते अँगल ऑफ बँकिंगचं इक्वेशन पण काढायचं आहे. ठीक आहे, हे समजलं का, काय प्रॉब्लेम आहे का, त्याचं घ्या का फोटो. ठीक आहे, म्हणून मग आता चला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, पहिले मॅक्झिमम स्पीड काढू, नंतर मिनिमम स्पीड काढू. काय करू आपण, मॅक्झिमम स्पीड काढू आणि मिनिमम स्पीड काढू. ठीक आहे, इथपर्यंत समजलं का. आता लक्ष द्या, इथं अँगल किती आहे, हा झाला बँकिंग अँगल, हा पण काय झाला बँकिंग अँगल किंवा अँगल ऑफ बँकिंग. क्लिअर आहे. चला म्हणू का आता आपल्याला फाइंड आउट करायचं एक्सप्रेशन फॉर maximum safe speed. काय आपण expression for maximum safe speed for a vehicle moving on curved banked road. ओके, आपल्याला मॅक्सिमम सेफ स्पीड साठी इक्वेशन करायचं आहे. जेव्हा तुमचं व्हेकल कसं मूव्ह आलं, ओके लक्ष द्या. मग एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ स्पीड फॉर व्हेकल moving on curve banked road
बँक्ड रोड. आपल्याला त्यासाठी एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आता हा झाला तुमचा हॉरिझॉन्टल आणि हा तुमचा सरफेस ऑफ रोड. इथं तुमचं व्हेकल आहे, व्हेकलचा मास m आहे, ही त्याचे दोन टायर, इकडचे टायर, बरोबर का? ते या कर्व बँक्ड रोड वरती मूव्ह होत आहे, बरोबर का? म्हणजे याला हॉरिझॉन्टल, याला तुमचा सरफेस ऑफ रोड, इथं तुमचं व्हेकल, इथं तुमचं व्हेकल. समजून झालं का? समजून झालं ना? हा काय झाला तुमचा अँगल ऑफ बँकिंग थीटा. हा काय झाला अँगल ऑफ बँकिंग थीटा. कळलं? आता मॅक्झिमम स्पीड न चालला तर मॅक्झिमम किती सेट स्पीड आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. लक्षात आलं? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? नाही. ओके, पहा मग एक्सप्लेनेशन मध्ये काय लिहिणार सांगा बरं. आपण पहिले एक व्हेकल घेतलं ज्याचं मास m आहे, तो कर्व बँक रोड वरती मूव्ह होत आहे. ओके, जो रोड ज्या रोडचा अँगल ऑफ बँकिंग थीटा आहे, ज्या रोडसाठी अँगल ऑफ बँकिंग काय थीटा आहे, या रोडवरती मूव्ह होत आहे आणि त्याचा जो स्पीड आहे तो घेतला मी v. काय घेतला मी? तो v एवढा स्पीड घेतला. या डायरेक्शन मध्ये जर करत असेल तर स्पीड किती आहे? v आहे. क्लियर? इथं काय प्रॉब्लेम आहे का? नाही. मग आता मॅक्झिमम सेट स्पीड चालला तो त्या कर्व हॉरिझॉन्टल रोड वरती काय करून राहिला? सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला. काय करून राहिला? सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला. म्हणजे हे जे व्हेकल आहे, व्हेकल जेव्हा मूव्ह होते त्या केस मध्ये याच्या पहिले तर दोन फोर्सेस ऍक्ट होतात. याचं जे वेट आहे ते कसं असणार कडे हो? डाऊनवर्ड डायरेक्शन. कुठला आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याला काय म्हणलं मी? mg. काय म्हणलं? mg. वेट कसं असणार? mg. वेट कसं असणार? डाऊनवर्ड डायरेक्शन. आता सरफेस जो आहे तो असा आहे, पण हा रोडचा जो सरफेस आहे तो देतो नॉर्मल रिएक्शन. काय देतो? नॉर्मल रिएक्शन. ती जे नॉर्मल रिएक्शन या सरफेसला नॉर्मल असते, रोडच्या सरफेसला नॉर्मल असते. रोडच्या सरफेसला जर नॉर्मल दाखवायची आहे मग मला ती अशी दाखवावी लागेल. आता पहा, हे दोघं आहेत ते परपेंडिक्युलर. ओके, ही झाली नॉर्मल रिएक्शन. ही झाली नॉर्मल रिएक्शन. समजलं का? ठीक आहे. मग आता हा या सर्क्युलर ट्रॅक वरती मूव्ह होत आहे, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. मग याच्यावर कुठला फोर्स ऍक्ट होणार? सेंट्रीपिटल फोर्स. कुठला फोर्स ऍक्ट होणार? सेंट्रीपिटल फोर्स. आणि सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन अंदाजे इकडेच असणार, कारण सेंटर इकडे आहे. या सर्क्युलर पाथचा सेंटर इकडे आहे, तर सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन पण इकडे आहे, इकडे. सेंट्रीपिटल फोर्स कशाने दाखवला आपण? mv स्क्वेअर अपॉन r. कशाने दाखवला? mv स्क्वेअर अपॉन r. दिसलं? कशाने दाखवला? mv स्क्वेअर अपॉन r. हा झाला सेंट्रीपिटल फोर्स. डायरेक्ट मी लिहिला. इथपर्यंत मला काय डाऊट आहे का? नाही. पण आपण हा म्हणलं की जोरात जातो आहे, मॅक्झिमम स्पीड न जातो, त्या केस मध्ये तुमचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स कसा आहे? या डायरेक्शनला, अलोंग द रोड, अलोंग द सरफेस ऑफ रोड. दिसला ना? मग हा तुमचा Fs, हा तुमचा Fs. Fs म्हणजे कोण? फ्रिक्शनल फोर्स. Fs म्हणजे कोण? फ्रिक्शनल फोर्स. कळलं? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? आता हा अँगल थीटा, इथं पण अँगल थीटा, इथं पण अँगल थीटा. कसं झालं समजतो? पॅरलल लाईनचा कन्सेप्ट कळलं का? इथपर्यंत समजायला आलं का? गडबड करून गेला? ओके, आता इथं पहा, लिहू आपण. कन्सिडर अ व्हेइकल. सांगा काय घेतलं? कन्सिडर अ व्हेइकल. एक व्हेइकल कन्सिडर करा. ओके, ऑफ मास m. त्याचा मास किती आहे? m. इज मूव्हिंग along, बोला रे, कर्व बँक्ड रोड. कर्व बँक्ड रोड, banked at an angle theta, banked at an angle theta. Okay, with a speed v, with a speed v. किती स्पीड ने चालला? v एवढ्या स्पीड ने चालला. ओके, हे सेंटेन्स समजलं तुम्हाला? हा जो तुमचा बँकिंग अँगल तो किती घेतला? तो थीटा घेतला. किती घेतला? थीटा घेतला. ओके, आता या केस मध्ये पहा, ई ओके, r be the radius, r be the radius of road, curved road, curved banked road, curved banked road. r काय घेतला आपण? रेडियस घेतला. r काय घेतला आपण? रेडियस घेतला. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? समजायला का? हे सेंटेन्स लिहिलं, एवढं ध्यानात ठेवा. दुसऱ्या पॉइंट मध्ये काय लिहिणार? जेव्हा तुमचं व्हेइकल त्या रोडच्या सरफेसवर आहे, त्याच्यावर किती फोर्स ऍक्ट होऊन आले? 2. किती फोर्स ऍक्ट होऊन आले? 2.
पहिलं आहे वेट, ते नेहमी कसं असते डाऊनवर्ड डायरेक्शनला. दुसरं आहे तुमचं नॉर्मल रिएक्शन. दुसरं काय तुमचं नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन कशाला आहे? त्या रोडच्या सरफेसला, रोडच्या सरफेसला. नाही काल असा कॉल हॉरिझॉन्टल होता, आपण वर घेतला. तर हा जो सरफेस आहे दिसला रोडचा सरफेस, या सरफेसला ते रिएक्शन कशी असते नॉर्मल असं. दिसलं का? व्हर्टिकल का ती थोडीशी तिरकी झाली, बरोबर. इथं पहा forces acting on vehicle. हा पहिला कुठला रे? वेट. पहिला कुठला तुमचा? वेट. बोला रे वेट कशा दाखवला? mg. ऍक्टिंग कसा ऍक्ट होऊन राहिला? ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. बरोबर आहे का? पहिला फोर्स कुठला आहे मग? वेट. ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि दुसरा कोण आहे मग? नॉर्मल रिएक्शन. दुसरा कोण आहे? नॉर्मल रिएक्शन. आता नॉर्मल रिएक्शन पण फोर्स असते कडे आहे ना. कशा दाखवला? याने कोण प्रोव्हाइड केली? नॉर्मल रिएक्शन कोण प्रोव्हाइड केली? सरफेस ऑफ रोड. आणि त्या रोडच्या सरफेसला ती कशी असते? नॉर्मल. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. ओके. दुसरं काय लिहिलं? नॉर्मल रिएक्शन एन. ओके. प्रोव्हाइडेड बाय surface of road in upward direction. कोणत्या डायरेक्शनला ती? अपवर्ड डायरेक्शनला आहे. ठीक आहे. आता एक्झॅक्ट व्हर्टिकली अपवर्ड नाही बोललो, फक्त अपवर्ड बोललो. काय बोललो? अपवर्ड बोललो. इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? ओके. इथं 3 नंबरचा या केस मध्ये सेंट्रिपिटल फोर्स आहे एक आला. ओके. काय बघा? सेंट्रिपिटल फोर्स. ओके. ऍक्टिंग ऑन मूव्हिंग व्हेइकल. सगळे सेंट्रिपिटल फोर्स काय होणार आहे केस मध्ये? ऍक्ट होणार. नंतर डिस्कस होईल. ओके. पहिली पण समजलं पण सांगा. आता जेव्हा व्हेइकल मूव्ह होऊन आलं, इथं फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होऊन आला. तो कोणीकडे? along the surface of road. इकडे काय सांगतो? along the surface of road. इनवर्ड डायरेक्शन. इनवर्ड म्हणजे आतल्या साइड. इनवर्ड म्हणजे आतल्या साइड. आणि हाच तुमचा जो आहे या केस मध्ये मग इथं काय बघा? सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणार. कारण तो सर्क्युलर पाथ होती झाला. सेंट्रिपिटल फोर्स कसा दाखवला? mv² अपॉन r. इथे लिहा सेंट्रिपिटल फोर्स. काय बरोबर? सेंट्रिपिटल फोर्स. ओके. directed towards center of curve road. Directed towards center of curve road. दिसला का? ते कशा दिला आपण? mv² अपॉन r. कशा दिला तो सेंट्रिपिटल फोर्स? mv² अपॉन r. हे पहा, हे झालं पहिला वेट, दुसरा नॉर्मल रिएक्शन, तिसरा सेंट्रिपिटल फोर्स. तो या डायरेक्शनला झाला. सेंट्रिपिटल फोर्स या डायरेक्शनला झाला. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही. आता एकच राहिलं. कोणाकडे हो? फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स. दिसला फ्रिक्शनल फोर्स. कशा दिला फ्रिक्शनल फोर्स? Fs. कशा दिला फ्रिक्शनल फोर्स? Fs. ओके. डायरेक्टेड ओके along surface of road. कसा आहे तो? along surface of road inward direction. कसा आहे तो? inward direction. पण कधी? inward direction. पण कधी रे बाबा? जेव्हा त्याचा या व्हेइकलचा जो स्पीड आहे तो कसा आहे? मॅक्सिमम. कसा आहे? मॅक्सिमम आहे. कळलं ना? म्हणून इनवर्ड डायरेक्शन आपण घेतलं. इथपर्यंत मला काही प्रॉब्लेम आहे का? मग आता या केस मध्ये हा तुमचा झाला फ्रिक्शनल फोर्स. हा तुमचा फ्रिक्शनल फोर्स. इथं तुमची नॉर्मल रिएक्शन. लक्ष द्या आता. मग आता इकडे पहा, हे झालं फ्रिक्शनल फोर्स. दिसला ना? हा तुमचा फ्रिक्शनल फोर्स. हे झालं तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. हे झालं तुमचा वेट mg. ओके. हा फ्रिक्शनल फोर्स, हा mv² अपॉन r सेंट्रिपिटल फोर्स आणि ही नॉर्मल रिएक्शन. आता हा अँगल थीटा, हा अँगल थीटा. बरोबर का? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? नाही. आता या केस मध्ये ही जी नॉर्मल रिएक्शन आहे ही काय एक्झॅक्ट अपवर्ड डायरेक्शन नाही, एक्झॅक्ट व्हर्टिकली अपवर्ड नाही. त्या केस मध्ये ही जी नॉर्मल रिएक्शन ही दोन पार्ट मध्ये डिवाइड होते. जे दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह होते. काय? दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह होते. ही जी नॉर्मल रिएक्शन आहे ही दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह होते. हा झाला तिचा व्हर्टिकल कंपोनेंट. हा काय झाला तिचा व्हर्टिकल कंपोनेंट. आणि इथून जर असं मी इथं परपेंडिक्युलर टाकला तर हा झाला तिचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट. दिसला रे? व्हर्टिकल कंपोनेंट आणि ही नॉर्मल रिएक्शन आहे. हा झाला व्हर्टिकल आणि हा हॉरिझॉन्टल. हे दोघं एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. ओके. मग हा अँगल थीटा, हा अँगल थीटा, तिथं हा अँगल पण काय होतो? थीटा होतो.
ठीक आहे. तर तुम्ही आता डायग्राम मध्ये एकदा बसून आरामात पाहून घ्या. ठीक आहे. तर हा जो कंपोनंट आहे व्हर्टिकल कंपोनंट तो होतो तुमचा n cos थिटा. तो होतो तुमचा n cos थिटा. आणि हा जो तुमचा आहे त्यांचा हा जो कंपोनंट आहे हे हॉरिझॉन्टल कंपोनंट इथे इथपर्यंत दिसला का? हा काय होईल तुमचा n sin थिटा. दिसला का? काय होईल तो n sin थिटा. इथपर्यंत क्लिअर आहे. तसंच तुमचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा फ्रिक्शनल फोर्स ही दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो. हा झाला हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि इथून हा जर झाला इथे इथपर्यंत दिसला ना तर तो होतो व्हर्टिकल कंपोनंट. हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि व्हर्टिकल कंपोनंट. आता मी ही डायग्राम बनवतो ना कारण की आता डायग्राम आपल्या इथं कन्फ्युज करेल तुम्हाला. आपण फ्रेश डायग्राम बनवू. आपण काय बोलतो फ्रेश डायग्राम. दिसला ना? इकडे लक्ष द्या आता समजून सांगतो. आता हे झालं आपलं व्हेइकल. दिसलं का? हे काय आपलं व्हेइकल. या व्हेइकल वरती याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला mg. दिसलं ना? ओके. आणि हे तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. हा तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. ओके. ही झाली नॉर्मल रिएक्शन आणि हा तुमचा फ्रिक्शनल फोर्स. हा तुमचा फ्रिक्शनल फोर्स. पहा दिसलं का फिगर मध्ये? ओके. मग आता नॉर्मल रिएक्शनला आपण रिझॉल्व केलं दोन पार्ट मध्ये बरोबर का? तर हा झाला व्हर्टिकल कंपोनंट. याला काय म्हणलं आपण n cos थिटा. आणि इथून जर असा मी परपेंडिक्युलर टाकला तर इथपर्यंत हा पण मग एवढा हा n sin थिटा. बरोबर का? कळलं का? मग दिसला का? हा झाला n cos थिटा. हा एवढा पोर्शन काय झाला n sin थिटा. हा तुमचा mv स्क्वेअर अपॉन r आहे. हॉरिझॉन्टल आहे त्यामुळे याची काही कंपोनंट नाही कारण की तो एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आहे. राहिला तो तुमचा फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्स ही दोन पार्ट मध्ये रिझॉल्व होतो. फ्रिक्शनल फोर्स ही किती पार्ट मध्ये रिझॉल्व होतो? दोन पार्ट मध्ये. दिसला का? हा झाला हॉरिझॉन्टल आणि इथून जर असा इथं टाकला तर हा झाला व्हर्टिकल. ध्यानात ठेवा. हा अँगल आपला अँगल ऑफ बँकिंग. दिसला? मग हा अँगल थिटा तर हा अँगल थिटा आणि हा थिटा तर हा थिटा. ही डायग्राम समजली का? तर काय भानगडी केली? इथं फक्त एक सिंपल पॉइंट घेतला व्हेइकलला कन्सिडर करून कारण की डायग्राम कन्फ्युज करते म्हणून तिथे काढलं. बरोबर का? लक्ष द्या आता. मग हा झाला व्हर्टिकल कंपोनंट कोणाचा? फ्रिक्शनल फोर्सचा. आणि हा झाला हॉरिझॉन्टल. बरोबर का? हा जो हॉरिझॉन्टल एवढा कंपोनंट आहे एवढा दिसला ना त्याला म्हणायचं Fs cos थिटा. काय म्हणतात त्याला? Fs cos थिटा. हा जो इकडचा आहे तो काय झाला मग Fs sin थिटा. Fs sin थिटा. कोणाला समजलं? पहा हा छोटा जो आहे तो n sin थिटा. इथपर्यंत जो आहे Fs cos थिटा. हा जो व्हर्टिकल डाऊनवर्ड आहे Fs sin थिटा. ओके. आणि हा n cos थिटा. कोणाला समजलं ना? या डायरेक्शनला तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे. या डायरेक्शनला तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे. कोणाला समजलं ना? क्लिअर झालं? ओके. आता फ्रॉम फिगर. आता काय करावं? फ्रॉम फिगर. फिगर वरून. कशावरून? फिगर वरून. फ्रॉम फिगर पहा बरं. आता या केस मध्ये पहा तुमचं जे वेट आहे mg. वेट mg आणि Fs sin थिटा हे दोघं जण खाली चालले. mg आणि Fs sin थिटा कुठे चालले? खाली चालले. त्याचे अपोजिट कोण आहे? n cos थिटा. हा बाबा या एकट्या दोघाला बॅलन्स करून राहिला. होते ना? हे दोघं खाली चालले आणि हा एकटाच वर चालला. याचा अर्थ हा काय करून राहिला? या दोघाला बॅलन्स करून राहिला. इक्वल अपोजिट झाले ते. या दोघाला इक्विलिब्रियम कंडिशनला तो बॅलन्स करतो. देअरफॉर काय लिहिणार मग? n cos थिटा इक्वल टू Fs sin थिटा प्लस mg. Fs sin थिटा प्लस mg. कोणाला पाहिलं का? नाही. मग आता हा Fs आणि इकडे प्लस इकडे आला तो मायनस. इकडे कोण आला मग? mg. कोण आला रे? mg इक्वल टू बोला n cos थिटा मायनस Fs sin थिटा. या सफिक्स s हा. या सफिक्स s स्टँड्स फॉर फ्रिक्शनल फोर्स. बघा काय? फ्रिक्शनल फोर्स हा. ओके. Fs sin थिटा. ओके. याला म्हणायचं इक्वेशन 1. याला काय म्हणायचं? इक्वेशन 1. क्लिअर झालं? आता याच फिगरवरून पहा या डायरेक्शनला चालला तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. इकडे झाला तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. पण हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे कोण प्रोव्हाइड करते? हा नॉर्मल रिएक्शनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि फ्रिक्शनल फोर्सचा हॉरिझॉन्टल कंपोनंट. दोघांनी मिळून. दोघे इकडे झाले ना? दोघांची डायरेक्शन इकडे ना? त्या दोघांनी मिळून भेटते तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स. दोघांनी मिळून काय भेटते तुम्हाला? सेंट्रिपिटल फोर्स. देअरफॉर also mv स्क्वेअर अपॉन r. हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे कोण कोण देऊन आलं? हा n sin थिटा आणि
fs cos थीटा मग काय लिहिणार n sin थीटा प्लस fs cos थीटा इक्वेशन 2 इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का नक्की नाही नसेल तर पाहिजे समजलं का इक्वेशन 2 झालं आता आपण काय करणार इक्वेशन 1 ने इक्वेशन 2 ला डिवाइड करा लेफ्ट हँड साइड ला डिवाइड करेल राइट हँड साइड ला डिवाइड करेल काय प्रॉब्लेम आहे का डिवाइड 2 by 1 डिवाइड इक्वेशन 2 by 1 काय भेटेल सांगा मग आपल्याला लेफ्ट हँड साइड इकडची आहे mv स्क्वेअर अपॉन r ओके तिकडची आहे mg इकडची राइट हँड इकडची पाहता कोण आहे n sin थीटा प्लस fs cos थीटा आपण मध्ये आहे n cos थीटा मायनस fs sin थीटा असं मिळून जाईल बरोबर का काय प्रॉब्लेम आहे का इथंचा m कॅन्सल ओके राहिला कोण इथं v स्क्वेअर अपॉन r अपॉन मध्ये g मग हा जो न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर तो होतो डिनॉमिनेटर म्हणजे फायनल कॅल्क्युलेशन काय झालं v स्क्वेअर अपॉन rg v स्क्वेअर अपॉन rg पुढची टर्म जशाच तशी बोला रे n sin थीटा प्लस fs cos थीटा ओके नंतर n एक मिनिट बरोबर ना हो ठीक आहे बोला काय n cos थीटा मायनस fs sin थीटा ओके मग हा rg तिकडे गेला इकडे आला फक्त v तिकडे v बोला मग therefore कोण आहे v स्क्वेअर इक्वल टू बोला rg इन ब्रॅकेट सांगा ब्रॅकेट मध्ये कोण आहे मग आता वरची टर्म कोण आहे ती n sin थीटा प्लस fs cos थीटा आपण वगैरे n cos थीटा मायनस fs sin थीटा ओके मग घेतलं हे तर स्क्वेअर आहे घेतलं v स्क्वेअर रूट इकडे कोणाला फक्त v इकडे कोणाला v कोणाचं काय हे होतं सर 4 वगैरे आला का है ना देयरफॉर बोला मग v इक्वल टू अंडर रूट बोला रे r g इन ब्रॅकेट सांगा काय ते काय n sin थीटा प्लस fs cos थीटा अपॉन मध्ये n cos थीटा मायनस fs sin थीटा इथपर्यंत आपण इक्वेशन घेतलं इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का सध्या तर ते व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे सध्या काय करू व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे इथपर्यंत नाही आता करू आता असं म्हणलं ज्यावेळेस तुमचं व्हेइकल जोरात चाललं त्या कर्व बँक रोडवर आपण जोरात चाललो खूपच मॅक्झिमम स्पीडने चाललो त्यावेळेस काय असणार फ्रिक्शन कसं असेल मॅक्झिमम कसं असेल फ्रिक्शन मॅक्झिमम असेल बरोबर का फ्रिक्शन कसं असेल मॅक्झिमम ओके and according to Newton's third law बरोबर का frictional force is directly proportional to normal reaction okay if vehicle is moving with maximum speed if vehicle is moving with काय हो मॅक्झिमम स्पीड जेव्हा तुमचं व्हेइकल मॅक्झिमम स्पीड न चाललं त्यावेळेस या v ची व्हॅल्यू काय होणार v max होणार v इक्वल टू काय होणार v max होणार आणि त्यावेळेस तुमचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे fs तो काय होईल μs n होईल काय होईल तो μs n काऊन तो मॅक्झिमम आहे म्हणून इथं लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अप्लाय होणार काय होणार लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अप्लाय होणार कालच आपण पाहिलं बरोबर का देयरफॉर हे जे वरचं इक्वेशन काय होईल मला जरा समजून सांगा बरं देयरफॉर मला वरचं इक्वेशन काय होते मला सांगा v चा की काय होणार v max म्हणजे हा मॅक्झिमम स्पीड झाला इक्वल टू अंडर रूट बोला रे अंडर रूट इथं कोण आहे rg इन ब्रॅकेट बोला n sin थीटा ओके प्लस μs n cos थीटा कळलं ना या fx ची काय पुट केला μs n cos थीटा आपण मध्ये बोला रे n cos थीटा मायनस μs n sin थीटा ओके अशा प्रकारचं इक्वेशन झालं आता इथं सगळ्या याच्यात n टर्म येते झाली कॅन्सल न्यूमरेटर मध्ये पण n कॉमन निघतो डिनॉमिनेटर मध्ये n कॉमन निघतो तर काय होणार कॅन्सल होणार मग फायनल इक्वेशन काय राहील कोणी बोलते का देयरफॉर v max इक्वल टू चला सांगा काय होते n कॅन्सल झाला अंडर रूट rg इन ब्रॅकेट sin theta ओके काय होणार sin थीटा प्लस
म्यू एस कॉस थीटा अपॉन मध्ये आहे कॉस थीटा ओके मायनस म्यू एस साइन थीटा. आता इथे n का कॅन्सल n का उडवला सर n का उडवला कारण n आपल्याला सांगता येत नाही n ची व्हॅल्यू आपल्याला निश्चित सांगता येत नाही कळलं ना n ची तिथे सांगतात नाही n आपण एलिमिनेटच करून टाकलं तशा प्रकारे एलिमिनेट झाला n कळलं ना. आता काय वेगळे हो हे मॅक्झिमम स्टेप स्पीडचं इक्वेशन काय मॅक्झिमम स्टेप स्पीडचं इक्वेशन आहे ज्या स्पीडनं तुमचं व्हेकल त्या कर्व हॉरिझॉन्टल रोडवरती मूव्ह होऊ शकतो सॉरी कर्व बँकला रोडवरती कुठला कर्व बँकला रोडवरती मूव्ह होऊ शकते. क्लिअर झालं का इथपर्यंत मला काय डाऊट आहे का नाही. आता हे इक्वेशन ध्यानात ठेवा हे वाला इक्वेशन ठीक आहे. आता जर आपल्याला पुढे अजून काही मॅनिप्युलेशन करायचं आहे इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट आहे का इथपर्यंत काय डाऊट आहे का नाही. आता मला थोडी डायग्राम मोडायची आहे पटकन करून घ्या. आता किती नंबरचं इक्वेशन मध्ये हे जर आपण कन्सिडर केलं तर 3 नंबरचं इक्वेशन आहे. किती नंबरचं इक्वेशन आहे 3 नंबरचं. या इक्वेशन मध्ये थोडंसं आपल्याला मॅनिप्युलेशन करायचं आहे काय भानगड ते पाहू ना लक्ष द्या म्हणून इकडे जात आहे ओके. यातली फक्त एक डायग्राम ठेवू आपण ही वाली बाकीचं मोडून टाकू ना समजलं ना. चला पहा हे टॉपिक मोठा आहे. आता ते जे इक्वेशन आहे किती नंबरचं इक्वेशन आहे 3 त्या इक्वेशन मध्ये थोडंसं मॅनिप्युलेशन करायचं आहे अजून सिम्प्लिफाय होण्यासाठी काही गोष्टी सिम्प्लिफाय करायला येतो ना. आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला लक्ष द्या इथे काय करू आपण cos थीटा ने डिवाइड आणि मल्टिप्लाय करू या इक्वेशन मध्ये दिसलं ना हे जे ब्रॅकेट आहे या ब्रॅकेट मध्ये काय करायचं cos थीटा ने डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं बरोबर का न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. मला डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं काय होते पाहूया जेव्हा आपण डिवाइड करू तर तो न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर होईल ओके. आता इथे डिवाइड करू मल्टिप्लाय करू तो काय होतो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर समजलं ना कसं कसं नाही लिहितो मी इथे लिहितो ओके. देअरफॉर बोला हे दिसून राहिलं की सांगा इथपर्यंत दिसून राहिलं ना डिवाइड अँड काय करायचं मल्टिप्लाय ओके बाय cos थीटा इनसाइड ब्रॅकेट ओके इनसाइड ब्रॅकेट म्हणू आपण इन इक्वेशन 3 मध्ये आपण तसं करू तर तसं जर केलं काय होते पहा देअरफॉर सांगा रे Vmax चं इक्वेशन काय आहे Vmax v लिहितो हा अंडर रूट मध्ये समजून घ्या आरची तर ब्रॅकेटच्या बाहेरच आहे या ब्रॅकेट मध्ये आपल्याला भांगड करायची ओके. काय केलं डिवाइड करायचं ते काय करतो न्यूमरेटरला डिवाइड करा डिनॉमिनेटरला पण डिवाइड करा तो कॅन्सल होतो बरोबर का. मग जर न्यूमरेटरला डिवाइड केलं तर पहा कसं होतं सांगा इथं कोण आहे sin थीटा आपण मध्ये याला मी cos थीटा ओके प्लस रे कोण येतं म्यू एस cos थीटा आपण मध्ये cos थीटा कळलं का. डिनॉमिनेटर मध्ये बोला बोला रे cos थीटा आपण मध्ये cos थीटा ओके मायनस रे म्यू एस इनटू रे बोला हा sin थीटा आपण मध्ये cos थीटा. आता आपण एका दमातच या ब्रॅकेट मध्ये तेवढी भांगड लिहिली हा कळलं का. त्या ब्रॅकेट मध्ये कुठे काय केलं डिनॉमिनेटर मध्ये डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं sin थीटा आपण cos थीटा tan थीटा cos थीटा कॅन्सल cos थीटा कॅन्सल sin थीटा आपण cos थीटा tan थीटा. क्लियर आहे का. सांगा बरं मग काय होईल देअरफॉर Vmax इक्वल टू खाली बोला देअरफॉर Vmax काय सांगते Vmax इक्वल टू बोला रे अंडर रूट Vmax काय सांगते अंडर रूट काय होईल ते Rg इन ब्रॅकेट बोला रे ते झालं tan थीटा प्लस म्यू एस tan थीटा प्लस म्यू एस आपण वगैरे हा 1 मायनस म्यू एस इनटू tan थीटा ओके. हे जे इक्वेशन आहे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन देते मॅक्झिमम स्टेप स्पीड कधी जेव्हा व्हेकल कर्व बँकड रोड वरती मूव्ह होत आहे ओके. लिहू ना काय सांगते इक्वेशन किती नंबरचं आहे इक्वेशन 4 किती आहे इक्वेशन 4 काय सांगते इक्वेशन 4 गिव्स लिहिलं नाही हा इक्वेशन 4 गिव्स काय देते रे बाबा गिव्स बोला मॅक्झिमम स्टेप स्पीड काय देते ते मॅक्झिमम स्टेप स्पीड फॉर व्हेकल मूव्हिंग ऑन कर्व बँकड रूट
कर्व बँक्ड रोड, कळते का? कर्व बँक्ड रोड वरती मूव्ह होत आहे तर मॅक्झिमम स्टेप स्पीड, कळलं का? हे इक्वेशन देऊन झालं. आता या इक्वेशनला आपण कंपेअर करू. आपण काय टॉपिक डिस्कस केला, जर फ्लॅट रोड वरती मूव्ह होत असेल, जास्त जोरात जायचं असेल त्या केस मध्ये आपल्याला काय करायचं होतं, तुमचा जो रोडचा सरफेस आहे तो रफ करायचा होता, मग आपण जोरात जाणार होतो. त्याला ऑप्शन म्हणून काय केलं आपण, कर्व बँक्ड रोड केला. आता कर्व बँक्ड रोड वरती आपण जोरात चाललो, मग हा जो मॅक्झिमम स्टेप स्पीड आहे हा, आणि कर्व फ्लॅट रोड वरती किंवा कर्व हॉरिझॉन्टल रोड वरती जो हा चालला तो, या दोघांपैकी जास्त कोण आहे ते कंपेअर करायचं, कळलं का? मग जर हा जर जास्त असेल तर हा स्टेप हा चांगला आहे, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, कर्व बँक्ड रोड करा. म्हणजे आपण जास्त किती काय स्पीड चाललो पण कसं आहे, सेफली चाललो, सेफली चाललो. तर हॉरिझॉन्टल रोड वरती समजलं ना, जेव्हा तुमचा कर्व हॉरिझॉन्टल रोड वरती चाललो होतो तेव्हा मॅक्झिमम स्टेप स्पीड किती आहे, अंडर रूट म्यू एस आर जी. इथे लिहितो व्ही मॅक्स इज इक्वल टू किती आहे, अंडर रूट म्यू एस आर जी. म्यू एस आर जी हे कोणासाठी आहे, कर्व हॉरिझॉन्टल रोड साठी. हे कोणासाठी आहे, कर्व बँक्ड रोड साठी. आता हे दोन इक्वेशन जर कंपेअर केले तर दोघांपैकी कोणाची व्हॅल्यू जास्त, ज्याची व्हॅल्यू जास्त तो ऑप्शन चांगला, त्याची व्हॅल्यू जास्त तो ऑप्शन चांगला. आपल्याला पहिले ते चेक करायला गेले की कोण जास्त आहे, चेक करायला गेले कोण जास्त आहे. मग तुम्ही मला सांगा, काय सांगणार तुम्ही, किंवा सर कर्व बँक्ड रोड हा चांगला सुटेबल ऑप्शन आहे जोरात जायसाठी, टर्न वरती जोरात मूव्ह व्हायसाठी किंवा टर्न वरती व्हेकल जोरात नेण्यासाठी कुठला ऑप्शन सोयीस्कर आहे. फोटो काढला इकडचा, काढला ना, ठीक काढला ना. आता इथं समजलं का? आता कम्पेअर करू. आता काय करू, कम्पेअर करू. कम्पेअर कोणासोबत करू, व्हीमॅक्स सोबत कम्पेअर करू. ज्या आता व्हीमॅक्स म्हणजे कुठला, हा तिकडचा कर्व हॉरिझॉन्टल रोड साठी व्हीएस आरजी. हे दोन इक्वेशन कम्पेअर करायचं आहे. लक्ष द्या, लक्ष द्या इकडे. आता कडे इथं आरजी आहे, दिसला का आरजी, दिसला ना आरजी टर्म आहे, रेडियस इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याला सिंपल कोण मल्टिप्लाय केलं, म्यू एस ने मल्टिप्लाय केला. कोण केलं मल्टिप्लाय, म्यू एस ने केलं. पण इथं जे आरजी आहे, दिसला का आरजी, आरजी ला या ब्रॅकेट ने मल्टिप्लाय केलेलं आहे अंडर रूट मध्ये. दोन्ही टर्म अंडर रूट मध्ये आहेत. इथे आरजी अंडर रूट, तिथे आरजी अंडर रूट मध्ये आहे. ते कर्व फ्लॅट रोड साठी आहे, कर्व हॉरिझॉन्टल रोड साठी, हे कर्व बँक्ड रोड साठी, बरोबर का? आता हा ब्रॅकेटचं कंपॅरिझन चेक करायचं. तिथे फक्त म्यू एस आहे, मल्टिप्लायर कोण आहे, कोएफिशिएंट कोण आहे, म्यू एस. इथं हा ब्रॅकेट आहे. आता ब्रॅकेट मध्ये चेक करा, ब्रॅकेट मध्ये चेक करा, लक्ष द्या. इथं आहे टॅन थीटा. आता टॅन थीटाची व्हॅल्यू इथं काय अँगल ऑफ बँकिंग 90 नाहीच आहे, बरोबर का? पण टॅन थीटाची व्हॅल्यू आहे 0.123 किंवा अशी काहीतरी समथिंग, 0 पॉइंट समथिंग, काय आहे 0 पॉइंट समथिंग व्हॅल्यू आहे टॅन थीटाची. प्लस म्यू एस, म्यू एस हा लेस दॅन 1 आहे. म्यू एस कसा असतो, लेस दॅन 1 असतो. काल सांगितलं मी, तुमचा जो कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे हा युनिटलेस डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, प्युअर नंबर आहे. याची व्हॅल्यू जर चेक केली कशी येते, लेस दॅन 1 येते. पण हा 0 पॉइंट समथिंग आहे ना, या लेस दॅन समथिंग काहीतरी कॅल्क्युलेशन आहे. इथं सम आहे, इथं सम आहे, इथं सम आहे, इथे काय सम आहे, ठीक आहे, समजलं ना? सम आहे म्हणजे इथे ऍडिशन झाली तर व्हॅल्यू जास्त झाली. ए बाबा व्हॅल्यू जास्त झाली, बरोबर का? इथं लक्ष द्या, डिनॉमिनेटर मध्ये काय 1 मायनस आहे, एकातून तुम्ही वजा करून राहिले. काय वजा करून राहिले पहा, म्यू एस इंटू टॅन थीटा. आता म्यू एस ची व्हॅल्यू 0 पॉइंट समथिंग, टॅन थीटाची व्हॅल्यू 0 पॉइंट समथिंग. हे फायनल कॅल्क्युलेशन मध्ये 0.00 समथिंग. 1 मधून तुम्ही वजा करून राहिले, इथं व्हॅल्यू कमी होऊन राहिली. डिनॉमिनेटर तर कमी होऊन राहिला आणि न्यूमरेटर इथं वाढून राहिला. इथं न्यूमरेटर एकापेक्षा 1 जाण्याचे चान्सेस आहे. न्यूमरेटर मध्ये कॅल्क्युलेशन कसं आहे, एकापेक्षा जास्तचे असण्याचे चान्सेस आहेत. इथे एकापेक्षा कमी आहे, म्हणजे डिनॉमिनेटर कमी, न्यूमरेटर जास्त. फायनल कॅल्क्युलेशन या ब्रॅकेटचं कसं आहे, ग्रेटर दॅन 1. कसा, ग्रेटर दॅन 1. आणि इथं म्यू एस कसं आहे, लेस दॅन 1. पण लेस दॅन 1 ने आरजी ला मल्टिप्लाय केलं, फायनल कॅल्क्युलेशन कसं येणार, कमी येणार. पण इथं ग्रेटर दॅन 1 ने आरजी ला मल्टिप्लाय केलं, फायनल कॅल्क्युलेशन कसं येणार, जास्त येणार. याचा अर्थ काय, हा जो मॅक्झिमम स्टेप स्पीड आहे त्याच्यापेक्षा निश्चित कसा आहे, जास्त आहे. काऊन, या ब्रॅकेटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 आहे. कळलं का? या ब्रॅकेटची व्हॅल्यू कशी आहे, ग्रेटर दॅन 1. ती कशी आहे, लेस दॅन 1. कळलं ना? म्हणून ही व्हॅल्यू जास्त आहे, हे स्टेप स्पीड आहे, आणि हा जास्त हे आहे. सेफाय आहे कसं आहे, जास्त आहे. त्यामुळे तुमचा टर्न असतो तर होता असतो, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असते, बँक्ड रोड बनवलेलं असतं. कुठे जा, मोठे मोठे चांगले टेक्निकली रोड बनवलेला असेल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रूलनुसार, तर कसं असते, बँक्ड रोड. बाहेरचा कुठलाही सर्वसाधारण रस्ता जरी असला तरी तसंच असतं. बाहेरची जी बाजू आहे तेवढी हाईट असते, आतली बाजू थोडी दबलेली असते. त्यामुळे तिथं जाताना तुमची गाडी अशी किती काही टर्न केली तर असं स्लिप होऊन पडणार नाही, बाहेर जाऊन पडणार नाही. ठीक आहे, कळलं का?
हे मॅक्झिमम सेट स्पीडचं इक्वेशन आहे. कंपॅरिझन समजलं का? इथे लिहितो हा देअरफॉर, इथे लिहितो हा. इथे एक सेंटेन्स लिहितो थेरॉटिकल, काय लिहितो पहा, देअरफॉर द मॅक्झिमम सेट स्पीड ऑन कर्व बँक्ड रोड इज ग्रेटर दॅन, कसा आहे तो, ग्रेटर दॅन, कुणापेक्षा ग्रेटर आहे, मॅक्झिमम सेट स्पीड. कुणाचा मॅक्झिमम सेट स्पीड, मॅक्झिमम सेट स्पीड ऑन कर्व हॉरिझॉन्टल रोड, हॉरिझॉन्टल रोड पेक्षा तो जास्त आहे. हे सेंटेन्स खूप महत्वाचं, आपण याच्यात शिकलो आता. म्हणजे कर्व बँक्ड रोडवरती आपण इझिली मूव्ह होऊ शकतो आणि ते सेफली पण आहे, सेफ्टी साईड आहे. कळलं तुम्हाला? इथपर्यंत काय डाऊट आहे का? आता एकदा लिहायला लागते, सिक्वेन्स मध्ये लिहायला लागेल. काय करायला लागेल? सिक्वेन्स मध्ये लिहायला लागेल. बाकी होतं का? बाकी का फोटो काढून घ्या, फोटो काढून घ्यायचं. थांब, आपण पुढे घेऊ अजून थोडंसं. आता या केसमध्ये पहा, इथं नोट वरती 2 पॉईंट घेतो, खूपच महत्वाचे ना नोट. आता तुम्ही कर्व बँक्ड रोडवरती चालले आणि असं तुम्ही म्हणलं की तिथं रोडचा सरफेस आणि टायर यामध्ये कमीत कमी फ्रिक्शन आहे किंवा निग्लिजिबल फ्रिक्शन आहे, तशी भानगड असते ना, असते ना. तुम्ही जेव्हा कर्व रोड जरी तो अशी सिस्टम असते काही की तिथं फ्रिक्शन जास्त होत नाही. काय होत नाही? फ्रिक्शन जास्त होत नाही. मग त्यावेळेस तो जो स्पीड आहे त्याला म्हणायचं ऑप्टिमम स्पीड. काय म्हणतात? ऑप्टिमम स्पीड. ओके, इथं केसेस मध्ये पहा, नोट मध्ये ना, if friction between कोणामधलं फ्रिक्शन आहे? टायर्स ऑफ व्हेकल. कोणामधलं? टायर्स ऑफ व्हेकल अँड सरफेस ऑफ बँक्ड रोड. कळते का? सरफेस ऑफ बँक्ड रोड इज मिनिमम. कसं घेतलं मी? मिनिमम घेतला. जर मिनिमम ब्रॅकेट मध्ये मी फ्रिक्शनल फोर्सला डायरेक्ट 0 घेतो. मिनिमम म्हणजे कमीत कमी किती असू शकते? 0. किती असू शकते? 0. देन the speed of vehicle is said to be काय म्हणतात त्याला? ऑप्टिमम स्पीड. काय म्हणतात त्याला? ऑप्टिमम स्पीड. त्याला म्हणायचं ऑप्टिमम स्पीड, आणि ऑप्टिमम स्पीड दाखवतात V0. O stands for ऑप्टिमम. ऑप्टिमम म्हणजे असा स्पीड ज्या स्पीडला फ्रिक्शन कमी आहे. समजावलं का सिच्युएशन? असा स्पीड ज्या स्पीडला फ्रिक्शन कमी आहे, बरोबर का? मग देअरफॉर आता या केस मध्ये इक्वेशन हे जे तुमचं 4 आहे, इक्वेशन 4 काय सांगते पहा. इक्वेशन 4 मध्ये काय लिहायचं? तुमचा जो फ्रिक्शनल फोर्स 0 झाला, जर फ्रिक्शनल फोर्स 0 झाला तर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन किती असेल त्या केस मध्ये? 0. व्हेरी गोष्ट, बरोबर का? आणि हा तुमचा मॅक्सिमम सेट स्पीड आहे, तो काय होईल तुमचा? V0. काय होईल? V0. त्यावेळेस तुमचं इक्वेशन काय सांगते पहा, देअरफॉर V0 इक्वल टू, दिसलं ना, या Vmax ची काय लिहिलं मी? VO किंवा ऑप्टिमम. ओके, V ऑप्टिमम इक्वल टू बोला अंडर रूट सांगते कोणी? कोण 0 झाला? म्यू एस 0 झाला. कोण 0 झाला? म्यू एस 0 झाला. बोल, कोण 0 झाला? म्यू एस 0 झाला. मग हा म्यू एस 0 झाला, इथं 0 झाली. ते कोण? फक्त tan थीटा प्लस 0 म्हणजे tan थीटा. न्यूमरेटर मध्ये कोण आला? tan थीटा. अपॉन मध्ये पहा 1 मायनस 0 into tan थीटा. ही टर्म झाली 0. 1 minus 0 1. डिनॉमिनेटर मध्ये 1. डिनॉमिनेटर मध्ये 1. न्यूमरेटर मध्ये tan थीटा आणि डिनॉमिनेटर मध्ये 1. म्हणजे फायनल कॅल्क्युलेशन काय ब्रॅकेटचं? tan थीटा. आणि बाहेर कोण आहे? rg. मग काय झालं ते? rg tan थीटा. काय झालं बघा? rg tan थीटा. समजलं का कसं आलं ते? rg tan थीटा. ओके, हे जे इक्वेशन आहे इकडे, हे इक्वेशन देते ऑप्टिमम स्पीड. काय देते? ऑप्टिमम स्पीड. ऑप्टिमम स्पीड म्हणजे काय? ज्या स्पीडला काय तुमचं फ्रिक्शन कमी आहे, ज्या स्पीडला काय तुमचं त्या रोडच्या टायर आणि व्हेकलचे टायर्स आणि रोडच्या सरफेस मधलं फ्रिक्शन कमी आहे. मला समजलं? ओके, आता याच इक्वेशन, हे इक्वेशन किती झालं आता? 5 नंबरचं. किती नंबरचं इक्वेशन झालं? 5 नंबरचं. ओके, फ्रॉम इक्वेशन 5. या इक्वेशन 5 चा रेफरन्स घेऊन मी काय लिहितो पहा. मी इथे काय केलं, याचा स्क्वेअर घेतला, इथं स्क्वेअर करून कॅन्सल झाला. ओके, इथं कसं नाही लिहिता, असं लिहू आपण ना, स्क्वेअरिंग इक्वेशन 5. सर, स्क्वेअरिंग इक्वेशन
5 v घे काय भेटते सांगा बरं तुम्हाला मग आता इक्वेशन 5 ला स्क्वेअर केला याचा स्क्वेअर आहे का नाही तो झाला मग त्याचा स्क्वेअर v0 चा स्क्वेअर इक्वल टू रे अंडर रूट झाला स्क्वेअर रूट कॅन्सल इकडे कोण आलं रे rg tan थीटा कोण आलं rg tan थीटा आता हा rg इकडे डिनॉमिनेटर मध्ये तिकडे कोण आलं tan थीटा कोण आलं तिकडे tan थीटा इक्वल्स टू v स्क्वेअर अपॉन rg v0 स्क्वेअर अपॉन rg मला काय डाऊट आहे का दादा नाही मग हा tan पण तिकडे गेला इकडे कोण आलं थीटा कोण आलं थीटा थीटा इक्वल टू tan इन्व्हर्स theta equal to tan inverse of v o square upon rg. Okay. जनरली तुम्ही त्याला असे लिहू शकता theta equal to tan inverse of v square upon rg. ते v0 स्क्वेअर नाही लिहिले तरी चालते आपण असं जनरली लिहू शकतो हे जे इक्वेशन आहे थीटाच आहे थीटा कोण आहे थीटा कोण आहे एंगल ऑफ बँकिंग एंगल कोण आहे तो बँकिंग एंगल ते इक्वेशन काय देते बँकिंग एंगलचं इक्वेशन याचं इक्वेशन आहे बँकिंग एंगलचं इक्वेशन इक्वेशन आहे 6 इक्वेशन 6 काय देते इक्वेशन 6 यूज काय देते रे बाबा एंगल ऑफ बँकिंग काय देते एंगल ऑफ बँकिंग लक्ष द्या आता इक्वेशन 6 काय देते एंगल ऑफ बँकिंग लक्ष झालं काढा आता पूर्ण कोड एकच केस झाली कोणासाठी मॅक्झिमम सेट स्पीड साठी आता मिनिमम स्पीड कितीने जाऊ शकतो त्या कर्व बँकला रोड होती मिनिमम कितीच्या स्पीडने जाऊ शकतो ते आपण उद्या डिस्कस करू कधी डिस्कस करू उद्या डिस्कस करू लक्षात आलं इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का वाटल्यास उद्या पुन्हा आपण एकदा रिवाइज करू ठीक आहे एकाची लिहून